तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। माझा विश्वास आहे तुम्ही आपले पहिले व्हिडिओ बघितलेच असन आणि तुम्ही खूप काही शिकत असन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवाच्या लोकांनो, आज आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया, बघू देव आपल्यासोबत काय बोलत आहे। चला आपण वचनामध्ये जाऊया, आपण वचन वाचूया देवाच्या लोकांनो। एक इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय 18वा वचन तुमच्या स्क्रीनवर येत आहे। त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बघा देवाच्या लोकांनो, किती अद्भुत देव आज आपल्यासोबत बोलत आहे। आपण कशासाठी देवाच्या लोकांनो येशू ख्रिस्तामध्ये आलो, तर देवाचं जीवन जगण्यासाठी। हालेलुया, आपल्याला देवाने जे जीवन दिलेलं आहे देवाच्या लोकांनो, जे आपल्याला चिंतेतून काळजीतून देवाने मुक्त केलाय, कारण तो म्हणलाय तुमच्या सर्व चिंता काळजा माझ्यावर टाका। त्याने जो आपल्याला विसावा दिलाय, जे हलकं जो आपल्याला दिलाय देवाच्या लोकांनो, त्या जीवनाप्रमाणे जगण्यासाठी देवाने आपल्याला बोलावलंय। बघा काय म्हणत आहे देवाच्या लोकांनो वचन, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन। हालेलुया, हालेलुया। काय उत्पन्न होऊन देवाच्या लोकांनो, तर देव म्हणत आहे अज्ञान उत्पन्न होऊन। प्रेज द लॉर्ड। अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाच्या लोकांनो, जर देवात येऊन पण तुम्हाला तीच गोष्ट फेस करावं लागत होती, ती की जी देवात येण्याच्या अगोदर तुम्हाला फेस करावं लागत होती, तर देवाच्या लोकांना या गोष्टीत कुठलाच पॉईंट राहिला नाही। हालेलुया। तर देवाच्या लोकांनो, जे आपल्याला देवाचं जीवन दिलेलं आहे, देव म्हणत आहे देवाच्या लोकांनो की त्यांच्यात अज्ञान उत्पन्न झाल्यामुळं ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत। हालेलुया। कोणाच्या जीवनाला? देवाच्या लोकांनो, तर देवाच्या जीवनाला। हालेलुया। कोणत्या गोष्टीमुळे? तर अज्ञान उत्पन्न झाल्यामुळे। प्रेज द लॉर्ड। ज्यावेळेस आपल्यामध्ये ज्ञान येतं देवाच्या लोकांनो, ते अज्ञान निघून जातं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवाच्या लोकांनो, तेच ज्ञान हा व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन आलेला आहे। प्रेज द लॉर्ड, आमेन बोलून ते ज्ञान आज स्वीकारा सगळ्यांनी। प्रेज द लॉर्ड। मग आपण एक वचन वाचूया देवाच्या लोकांनो, अद्भुत वचन आहे, आपल्याला कळेल देवाच्या लोकांनो देवाने आपल्यासाठी काय काय केलंय। हालेलुया। प्रगटीकरण याचा 1ला अध्याय आणि 6वं वचन आपण बघणार आहोत, पण आपल्याला पूर्ण समजण्यासाठी आपण 4 पासून वाचूया की देव काय म्हणत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बघा काय लिहिलंय 4थ्या वचनामध्ये, आशियातील 7 मंडळांना योहानाकडून। हालेलुया। योहान कुणाला लिहित आहे देवाच्या लोकांनो, तर आशियातील 7 मंडळांना। कुणाला? आशियातील 7 मंडळांना। मंडळांना म्हणजे कुणाला देवाच्या लोकांनो, तर चर्चला। हालेलुया। आपल्याला लिहित आहे देवाच्या लोकांनो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हे वचन कोणासाठी लिहिलं आहे, तर मंडळांसाठी देवाच्या लोकांनो। प्रेज द लॉर्ड। तर काय म्हणत आहे मंडळांना देव, बघू आपण। हालेलुया। आपल्याला देव काय म्हणत आहे बघू, काय लिहिलं? आशियातील 7 मंडळांना योहानाकडून, जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजसनासमोर जे 7 आत्मे आहेत त्याच्यापासून। हालेलुया। पुढचं वचन, आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यातून प्रथम जन्मलेला। हालेलुया। मेलेल्यातून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त, याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो। हालेलुया। योहान लिहित आहे देवाच्या लोकांनो मंडळांना, आशियातील, तुम्हाला शांती असो, कृपा असो। हालेलुया। पुढे लिहिलंय, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले। हालेलुया। काय लिहिलं? जो आपल्यावर प्रीती करतो। हालेलुया। काय लिहिलं? जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले। प्रेज द लॉर्ड। प्रभू येशू विषयी हे वचन बोलत आहे का प्रभू येशूने त्याच्या रक्ताचं मोल देऊन देवाच्या लोकांना जे आपल्याला विकत घेतलं, तर देव म्हणतो त्याच्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले। हालेलुया। आणि बघा मुक्त केले, त्याच्या पुढे काय आहे देवाच्या लोकांनो, तो स्वल्पविराम आहे। हालेलुया। याचा अर्थ ते वचन इथं संपलेलं नाही। पुढच्या बघा देवाच्या लोकांनो, पुढच्या वचनात काय लिहिलेलं आहे। हालेलुया। पुढे लिहिलं आहे, आणि आपल्याला राज्य आणि आपला देव पिता याच्यासाठी याजक कसे केले। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। बघा देवाच्या लोकांना, देवाने आपल्याला काय केलं आहे, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले, आणि आपल्याला, कोणाला लिहित होता देव, योहान देवाच्या लोकांना मंडळांना, तर काय लिहिलंय, त्याने आपल्याला राज्य। हालेलुया। काय केलं देवाच्या लोकांना, त्याने आपल्याला मंडळीला काय केलं, राज्य। इंग्लिशमध्ये जर वाचलं देवाच्या लोकांना, तर तिथं लिहिलेलं आहे किंग्स केलं। हालेलुया। काय केलं? राजा केलं देवाच्या लोकांना। देवाचं वचन म्हणत आहे, त्याने तुम्हाला राज्य
आणि आपला देव पिता याच्यासाठी याजक कसे केले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सोप्या भाषेत देवाच्या लोकांनो, तर देवाने आपल्याला काय बनवलं देवाच्या लोकांनो, जेव्हा त्याने आपल्या रक्ताने, ज्या येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताचं मोल देऊन आपल्याला विकत घेतलं देवाच्या लोकांनो, त्यावेळेस येशू म्हणत आहे की त्याने आपल्याला राजा आणि याजक कसं बनवलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंडळांना लिहित आहे देवाच्या लोकांनो. हे कुठं घडणार आहे देवाच्या लोकांनो स्वर्गात गेल्यावर, तर बघा सत्य परिस्थितीतील वाक्य आहे देवाच्या लोकांनो. खाली आपल्याला राज्य आणि आपला देव पिता याच्यासाठी याजक कसे केले. हालेलुया. केले आहे. हालेलुया. त्याने आपल्याला केलंय देवाच्या लोकांनो. आपल्याला व्हायचं बाकी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोण आहोत देवाच्या लोकांनो, तर राज्य देवाचा. हालेलुया. आपण कोण आहोत देवाच्या लोकांनो, याजक आहे. हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणतं देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, ते इथे आहे किंवा तिथे नाही, तर ते तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा ते काय आपल्याला देवाने काय बनवलं आहे, तर राज्य. इंग्लिशमध्ये काय लिहिलंय, किंग्स. हालेलुया. म्हणा देवाने मला राजा बनवला आहे. येशूच्या नावात मी या पृथ्वीवर राजा आहे. हालेलुया. प्रभू येशूने जे त्याच्या रक्ताचं मोल देऊन मला विकत घेतलं, ते प्रभू येशूने मला या पृथ्वीवर राजा आणि देव आणि पिता यासाठी याजक कसं केलं आहे. हालेलुया. मी राजा आहे या पृथ्वीवर, मी याजक आहे या पृथ्वीवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जर त्याने आपल्याला राजा बनवलाय देवाच्या लोकांनो, तर राजाचं जीवन कसं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. बायबल राजाविषयी बोलतं की राजाचा शब्द फार प्रबळ असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस राजा बोलतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस कुठलाच त्याचा शब्द खाली जात नाही. हालेलुया. कारण त्याच्या शब्दात ती ताकद, ती पॉवर असते. हालेलुया. राजाला कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते, सर्व काही राजाकडे असतं. हालेलुया. आपल्याला देवाने याच गौरवी जीवनासाठी बोलवलं आहे, पण तो म्हणतो देवाच्या लोकांनो की तुमच्यात अज्ञान उत्पन्न झाल्यामुळे तुम्ही देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहात. हालेलुया, हालेलुया. बघा एक वचन बघा देवाच्या लोकांनो, 2 पेत्र 1:3 वचन स्क्रीनवर येत आहे तुमच्या. बघा, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. हालेलुया. आपल्याला सर्व काही दिलं गेलं आहे देवाच्या लोकांनो. त्यावेळेस त्याने आपल्याला राजा बनवलं ना, आपल्याला सर्व काही मिळालं आहे. बघा काय म्हणतंय देवाचं वचन 2 पेत्र 1:3 मध्ये, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या 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 हालेलुया, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. हालेलुया, हालेलुया. कशासाठी बोलावलं देवाच्या लोकांना, देवाने आपल्याला कशासाठी पाचारण केलंय देवाच्या लोकांनो, तर गौरवासाठी. त्याचं वचन म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गौरवात चालण्यासाठी, त्या सात्विकतेत चालण्यासाठी देवाच्या लोकांनो देवाने आपल्याला पाचारण केलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपलं जीवन कसं देवाला पाहिजे देवाच्या लोकांनो, तर गौरवी आणि सात्विकतेत चालणार. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. दुःखात असलेला माणूस देवाच्या लोकांनो त्या गौरवात नाही चालू शकत. हालेलुया. कारण तो देवाच्या लोकांना आपल्याला आनंद द्यायला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला विसावा, आपल्याला शांती द्यायला आलेला आहे, आपल्याला कृपा व सत्य द्यायला आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो तेच वचन आपल्यासोबत आज बोलत आहे की त्याने तुम्हाला आम्हाला गौरवात व सात्विकतेत चालण्यासाठी पाचारण केलं आहे. हालेलुया. आणि नुसतं पाचारणच केलं नाही. बघा देवाच्या लोकांना पुढे काय म्हणत आहे देवाचं वचन, त्याच्या ओळखीच्या द्वारे. हालेलुया. काय लिहिलंय, त्याच्या ओळखीच्या द्वारे. हालेलुया. जर तुम्ही त्या येशू ख्रिस्ताच्या ओळखीच्या द्वारे चालत आहात, तर तो म्हणत आहे त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने. हालेलुया. त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्याला सर्व काही दिलं आहे देवाच्या लोकांनो, कारण त्याचं वचन बोलत आहे त्याच्या ओळखीच्या द्वारे. हालेलुया. त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या. कशात देवाच्या लोकांनो, जीवनास. हालेलुया. व सुभक्ती. जीवनास तुम्हाला जगण्यासाठी, या ज्या पृथ्वीवर तुम्ही आहात, हे तुमच्या जीवनात जगण्यासाठी तुम्हाला काय लागतं, गाडी, बंगला, पैसा, ते सर्व गोष्टी, तुमच्या जीवनास लागणाऱ्या सर्व गोष्टी. व पुढे लिहिलंय सुभक्तीस आवश्यक असलेल्या. हालेलुया. सुभक्तीस म्हणजे तुम्हाला देवा
देवामध्ये जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी हालेलुया हालेलुया तुमच्या जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आपल्याला दिल्या आहेत त्याचं वचन म्हणतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आपल्याला त्याने दिलेला आहे देवाच्या लोकांनो. त्याने आपल्याला देऊन ठेवलेला आहे देवाच्या लोकांनो. कारण त्याचं वचन म्हणतं सर्व काही तुमचंच आहे. बघा तुमच्या स्क्रीनवर येत आहे वचन 1 Corinthians 3:21-22. बघा काय लिहिलंय. म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचेच आहे. हालेलुया सर्व काही कोणाचं आहे देव म्हणतो देवाच्या लोकांनो तर तुमचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. येशू ख्रिस्ता ज्यावेळेस आपला नव्याने जन्म होतो ना त्यावेळेस देव म्हणत आहे सर्व काही तुमचंच आहे. हालेलुया. पुढचं वचन बघा. पौल असो, अपुल्लस असो, केफा असो, जग असो, जीवन असो, मरण असो, वर्तमान कायच्या गोष्टी असो अथवा भविष्य कायच्या गोष्टी असो सर्व काही तुमचंच आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्याला सर्व काही दिलं आहे. जग, जीवन, मरण, भविष्य कायच्या गोष्टी, वर्तमान कायच्या गोष्टी काही असो देवाच्या लोकांनो तर देवाने आपल्याला सर्व काही दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला त्याने काहीच द्यायचं बाकी ठेवलं नाही. हालेलुया. पण देवाच्या लोकांनो जर आपण त्या गौरवामध्ये त्या सुभक्ती सावश घातलेल्या जीवनामध्ये जर आपण जगत नसू तर त्याचं कारण एकच. तो म्हणतो देवाच्या लोकांनो ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. हालेलुया. त्यांच्यात अज्ञान उत्पन्न झाल्यामुळे ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. हालेलुया हालेलुया. आपल्याला देवाने सर्व काही दिलं आहे देवाच्या लोकांनो. सर्व काही त्या येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला मिळालं आहे. कारण ज्यावेळेस आपण त्याच्याबरोबर जिवंत केलं गेलो देवाच्या लोकांनो त्यावेळेस आपल्याला ते गौरवी जीवन व ते सात्विक चालणारं जीवन परमेश्वराने आपल्यामध्ये इम्पार्ट केलं आहे. हालेलुया. ते जीवन आपल्याला मिळालं आहे. पण जर आपण त्या जीवनात चालत नसो देवाच्या लोकांनो तर ते एकाच कारणामुळे की अज्ञान उत्पन्न झाल्यामुळे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांनो तर या गोष्टीत आपण चालणार कसं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा एक वचन आपल्याला स्क्रीनवर येतं. इफिसकारास पत्र याचा 1 अध्याय 17 ते 19 वचन. बघा किती देवाच्या लोकांना अद्भुत देवाने गोष्टी लिहिल्या आहेत. देवाने अद्भुत गोष्टी आपल्यासाठी दिल्या आहेत देवाच्या लोकांना. हालेलुया. पण ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे तो म्हणतो. हालेलुया. जर त्याने आपल्याला देवाच्या लोकांना सर्व काही दिलेलं आहे पण तर ज्या गोष्टी आपल्याकडे दिसत नाही जर आपल्याकडे त्या गोष्टी नाही तर कुठल्या कारणामुळे बघा देवाच्या लोकांना. हालेलुया. काय लिहिलंय. इफिसकारास पत्र 1 याचा 17 अध्याय 19 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा देवा. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण 1 पेत्र 1:3 मध्ये काय वाचलं देवाच्या लोकांनो. त्याच्या ओळखीच्या द्वारे. हालेलुया हालेलुया. कशाच्या. त्याच्या ओळखीच्या द्वारे आपल्या जीवनास सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. तर आपल्याला गरज कायची आहे देवाच्या लोकांनो तर येशू ख्रिस्त ओळखीची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची ओळख कशी होणार देवाच्या लोकांनो तर देव म्हणत आहे देवाच्या लोकांनो त्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा देवा. हालेलुया. जर तुम्हाला ते येशू ख्रिस्ताला ओळखायचं आहे तर देव म्हणत आहे तुम्हाला गरज आहे ज्ञानाचा व प्रगटीकरणाच्या आत्म्याची. हालेलुया हालेलुया हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या लोकांना तुमच्याकडे ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा येतो ना देवाच्या लोकांना त्यावेळेस तुम्ही त्याच्या ओळखीत वाढायला लागता. हालेलुया. तुम्हाला कळायला लागतं माझ्यासाठी कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे. बघा काय होतं देवाच्या लोकांनो ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा देवा म्हणजे तो आत्मा आपल्या मिळाल्यावर काय होतं देवाच्या लोकांना लिहिलंय म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन. हालेलुया हालेलुया. अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती. पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वतनाची समृद्धी केवढी. हालेलुया. त्याने जे वतन आपल्याला दिलाय त्याच्यामध्ये जी समृद्धी आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. ती आपल्याला कळली जाते केव्हा तर देव ज्यावेळेस आपल्याला प्रगटीकरणाचा ज्ञानाचा आत्मा देतो त्यामुळे आपले अंतःचक्षु प्रकाशित झाले जातात. हालेलुया. ज्यावेळेस आपल्या अंतःचक्षु प्रकाशित होतात देवाच्या लोकांनो. बघा काही अंतःचक्षु प्रकाशित त्यावेळेस आपल्याला कळतं आपल्यासाठी कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे. हालेलुया. म्हणजे ही गोष्ट कशी आहे देवाच्या लोकांना. समजा तुम्हाला एखाद्या अंधारा खोलीमध्ये ठेवून आतमध्ये सोडलं तर त्या खोलीमध्ये अंधार आहे तर तुम्हाला कळत नाही कुठली गोष्ट कुठे ठेवलेली आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती लाईट लावतो तर तुम्हाला
कळतं की अरे इथं सोफा ठेवलेला आहे, इथं बेड ठेवलेला आहे, इथं टीव्ही ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशाच प्रकारची गोष्ट आहे देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस आपल्याला त्याच्या ओळखी संबंधीचा, ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा मिळतो, तर त्यावेळेस त्यामुळे आपले अंतःचक्षु प्रकाशित होतात आणि आपल्याला कळतं अरे माझ्यासाठी आशीर्वाद इथं ठेवलेला आहे, माझ्यासाठी हे घर इथं ठेवलेलं आहे, माझ्यासाठी हे शिक्षणाचा साठी लागणारा पैसा इथं ठेवलेला आहे, ही गोष्ट इथं ठेवलेली आहे. हालेलुया. माझा कुठला आशीर्वाद कुठे ठेवलेला आहे हे तुम्हाला कळायला लागतं. माझ्यासाठी गाडी कुठे ठेवली, घर कुठे ठेवलं, मी कसं मागितलं पाहिजे. हालेलुया. ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळायला लागतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. तर कशा आपल्याला कळतात देवाच्या लोकांनो, तर ज्यावेळेस त्याच्या ज्ञानाचा आणि ओळखी संबंधीच्या प्रगटीकरणाचा आत्मा, हालेलुया हालेलुया हालेलुया, ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा आपल्याला मिळतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यावेळेस आपल्या अंतःचक्षु प्रकाशित होतात. काय प्रकाशित होतात देवाच्या लोकांनो? अंतःचक्षु. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक गौरवी जीवन जगण्यासाठी आपल्याला देवाने बोलवलं आहे. हालेलुया. आपल्या जीवनात संकट येणार देवाच्या लोकांनो, पण त्या संकटावर देवाच्या लोकांनो बघा देव काय म्हणत आहे. रोमकारास पत्र 8:35 ते 37 मध्ये, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करील काय? हालेलुया. जर त्या ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आहे देवाच्या लोकांनो, तर देव म्हणतो तुम्हाला काय विभक्त करू शकतं माझ्या प्रीतीपासून? बघा काय लिहिलंय. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करील काय? हालेलुया हालेलुया. तुमच्या जीवनात येणारे प्रॉब्लेम लिहिले देवाच्या लोकांनो, आणि पुढे लिहिले 37व्या वचनामध्ये बघा देवाच्या लोकांनो, उलट पक्षी. हालेलुया हालेलुया हालेलुया. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपल्या जीवनात संकट येणार, प्रॉब्लेम्स येणार, पण त्याने आपल्याला ज्या गौरवी जीवनात, ज्या सात्विकतेत चालण्यासाठी देवाच्या लोकांना त्याने आपल्याला पाचारण केलं आहे ना, तर देवाच्या लोकांना त्याचं वचन म्हणत आहे की तुम्ही क्लेश, नग्नता, उपासमार, संकट, छळवणूक, हालेलुया, तलवार या सर्व गोष्टी त्याच्या प्रीतीच्या योगे महाविजय ठरलेल्या आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्व परिस्थिती तुमच्या पुढे हारलेल्या आहे देवाच्या लोकांनो, कारण तुम्ही महाविजय ठरलेले आहात. त्या येशू ख्रिस्ताच्या विजयाने तुम्हाला विजय मिळालेला आहे. हालेलुया हालेलुया. ग्लोरी टू लॉर्ड. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या वचना करूया आज परमेश्वराने आपला सर्वांना, तुम्हाला आणि मला खूप आशीर्वादित केला आहे.